जाता जाता एवढं सांगते, मांगने से क्या मिलता है, मांगने तो सब कुछ मिलता है, लेकिन मांगने से माँ बाप नहीं मिलते। आई वडील गेल्यानंतर जीवनात किती दुःख होतं, आई नसल्याने जीवनात किती यातना भोगावं लागतात, किती त्रास होऊ लागते। छोटंसं उदाहरण आहे, सत्य घटना आहे, सांगून जाण्याचा प्रयत्न करेल। एक असं छोटं कुटुंब होतं, आई वडील मुलगा 3 जणांचं छोटंसं कुटुंब होतं। एक दिवस आई वडिलांना म्हटली, अहो माझ्या माहेरी जायचे, वडिलांना भेटायला जायचे, चला ना जाऊन सकाळी जाऊ संध्याकाळी माघारी येऊ। बरं ठीक आहे। तिथं गाडीवर निघाले, मुलगा पुढं बसला, वडील मध्ये गाडी चालवतात आणि आई पाठीमागे। मामाच्या घरी गेले, त्या मुलाच्या मामाच्या घरी जाऊन गेले। संध्याकाळी निघायला जरा उशीर झाला, 7 वाजले होते। रामची वस्ती होती, जनावर एकटे होते, तिथं कोणी नव्हतं। वाटलं कोणी पशूंनी हल्ला केला तर वडिलांना त्याची भीती होती, लवकर जावं लागेल। घराच्या दिशेनं गाडी घराच्या दिशेने चालू होती। जसं जसं अंधार पडत होता तसं तशी गाडीची रेस वाढत होती, तशी गाडीची रेस वाढत होती। हवे आहे थोडा वाहतोय जोर जोरात आणि त्यावेळेस 70-80च्या स्पीडने गाडीचा वेग चालू आहे आणि त्या वेगामध्ये एक भरधाव वेगात ट्रक येतो आणि त्या भरधाव वेगात आलेला ट्रक त्या गाडीला धडकतो। आई एका बाजूला पडते, मुलगा एका बाजूला पडतो आणि बाप एका बाजूला पडतो। आईच्या देहाच्या चिंधडे होता। बाप उठतो, बापाला थोडं खरचडलं जातं, मुलगा एका कोपऱ्याला जाऊन पडलेला असतो। बाप उठल्या मुलाला पाहतो, मुलाला उठवतो, मुलाला उचलतो, बायकोला पाहतो तर बायकोच्या देहाच्या चिंधड्या झालेल्या असतात। एका गाठोड्यात बांधून घरी घेऊन येतो। ते चांगले संस्कार होतात। मुलाला कळत नव्हतं काही, 3-4 वर्षाचा मुलगा, त्याला काय कळेल, तो सारखा आई 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 म्हणून रडायचा। बाबा माझी आई कुठे, मला आईकडे जायचे, बाबा माझी आई कुठे, आईला बोलवा ना। म्हणायचं आई रोज सकाळी मला लवकर उठवायची, डबा बनवून द्यायची, आंघोळ घालायची, मला शाळेत जा असं म्हणायची। आई कुठे, मला शाळेत जायचंय ना, आता का म्हणत नाही, फार रडायचा। शेजारच्या महिला यायच्या त्याचं रडणं पाहून आणि एवढा रडायचा। मावशी सांगा ना माझी आई कुठे, सांगा ना मावशी माझी आई कुठे, सांगा ना आजी माझी आई कुठे। त्यांना काय सांगावं कळत नव्हतं। लेकराकडे पडून एवढ्या रडायच्या, त्याही रडायच्या। त्या म्हणायच्या बाळा तुझी आई आता इथं राहिली नाही, देवात राहिली, सांगा ना देवाचं घर कुठं असतं, मी इथेच जाईल, मी माझ्या आईला, मला भेटायचंय माझ्या आईला। बाकी मुलांच्या आई त्यांना डबा बनवून देतात, शाळेत त्याला भेटायला येतात, शाळेत सोडतात। मलाही वाटतं माझ्या आईला मला डबा बनवून द्यावं, मला शाळेत पाठवावं, मला शाळेत भेटायला यावं, सांगा ना देवाचं घर कुठं असतं, मी तिथे जाईल। ते लेकराची समजूत काढत असताना त्या माता माऊल्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, त्याही रडायच्या, बाळा रडू नको। त्यांच्या डोळ्यात पाणी येऊन त्याचं समजूत काढून त्याही निघून जायच्या। लेकराला आईचं प्रेम नव्हतं, बापाला ते दिखत नव्हतं, अरे माझं काय मी असंच जीवन जगून जाईल,
पण या लेकराला आईचं प्रेम पाहिजे, याला आई पाहिजे, लहान आहे लेकरू म्हणून बापाने दुसरा विवाह केला. पण सर्व दुसऱ्या विवाह केलेले चांगले असतात असं नाही, काही फार दूर असतात. त्यातलीच ही होती, एवढी वाईट होती. त्याला धुणं घालायला लावायची, भांडी घासायला लावायची, जे नको ते काम करायला लावायची. एक दिवस रामू शाळेतून आला. रामा, नुसता हिंडू नको, कुत्रे मार नको, तुला जेवायला देणार नाही, जा भांडे घाल, जा धुणं धु. एक दिवस रामू शाळेतून आला आणि रमण म्हणली, राम इकडे. काय गाई? जा माझ्या साडीला इस्त्री कर. गाई, इस्त्री फार जड आहे, मला इस्त्री करता येत नाही. पहिल्या इस्त्री फार जड होत्या, जेव्हा डोळ्यातून पाणी निघे तेव्हा त्या पेटाच्या एवढी जड इस्त्री होती. रामू म्हणायचं, आई मला इस्त्री करता येत नाही ग, मला सांगू नको आई, मला सांगू नको, मला जमणार नाही. सांगू नको, इस्त्री कर, नुसता खा कॉपी कर, हिंडतो, इस्त्री कर. तर रामू गेला, कशी तरी इस्त्री पेटवली आणि इस्त्री करू लागला. शेजारचा वर्गमित्र आला. वर्गमित्र म्हणला, रामू तुझी वर्गपाठाची वही मला देणार. आणि वर्गपाठाची वही आणण्यासाठी रामू आपल्या दप्तराकडे गेला आणि त्याच्याकडून ती इस्त्री चुकून तशीच साडीवर राहिली आणि साडी जळाली. आईच्या त्या जळालेल्या साडीचा वास आईच्या नाकापर्यंत गेला. आई धावतच आली, एवढं मारलं आपलं, एवढं मारलं, एवढं मारलं, इतकं मारलं, इतकी मारती. आई एवढं काय मारते का? तुझा बाप तर कधी मला साडी घेत नाही, माझ्या बाहेरून आली ती तू जाळून टाकली, एवढं मारलं, एवढं मारलं. अगं आई किती मारशील, एकदाच मारणंच का टाकत नाही. आई मारू नको ना, आई बास, आई बास. रडतोय लेकरू, पण आईला ती दया आली नाही. आई म्हणली, खाली बघ. रामूला वाटलं मला पायाच पडायला लावते, आई मला क्षमा मागतोय. अगं आई मला माफ कर, आता अशी चूक करणार नाही, मला माफ कर. त्याला वाटलं मला पाया पडायला लावते, खाली बघ. खाली वाकला आणि आईच्या पायावर स्पर्श केला, डोकं ठेवलं. पण त्या क्रूर आईने ती लालबुंद झालेली इस्त्री घेतली आणि तशीच त्याच्या पाठीवर मांडली. काय वाटलं असं त्याची चरकर का झाला, चरका बसला. आई ग म्हणून मोठ्याने किंकाळी मारली आणि ओरडू लागला, रडू लागला, धाय मोकळून रडू लागला. मारुतीच्या मंदिरात पळत गेला आणि मोठ्याने ढसा रडतोय आणि म्हणतो, आई का मला या निर्दयीने सोडून गेली, का मला या निर्दयीने सोडून गेली, कुठं गेली तू, मला का नेलं नाही. कशाला गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. स्वामी तिन्ही जगाचा आई नाही काही, आईची माया या जगाला कधीच कळली नाही. दूर गेली आई वनवासाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. जपले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडला तुझ्या या गोष्टीला. निघून गेली आई वनवासाला, कोण वागविल तुझ्या या जंगलाला. कशाला गेली आई स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. रडू लागला, आई काय या निर्दयीने सोडून गेली, का मला तुझ्या सोबत नेलं नाही. वडील आले, वडिलांनी घरी पाहिलं तर रामू दिसत नाही. विचारलं बायकोला, कुठं आहे रामू, असेल कुठं तरी बघा जाऊन त्याला. बाप शोधत 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 मारुतीच्या मंदिरात गेला आणि बघितलं मारुतीच्या मंदिरात दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोकं बसून रडत आहे रामू. आणि उठवलं बाळाला, काय झालं रामू, काय होत आहे. काही नाही बाबा. रामू तुला एक प्रश्न विचारू का. विचारा ना बाबा. रामू तुझी पहिली आई चांगली होती की आत्ताची आई चांगली. बाबा खरं सांगू का, पहिली जी आई होती ना ती खोटारडी होती, खोटारडी. आत्ताची आई ती खरी खरी. रामू असं काय म्हणतो बाबा, खरंच पहिली आई होती ना ती मला म्हणायची, रामू धिंगाणा मस्ती जर केली ना तर तुला जेवायलाच देणार नाही. पण घड्याळात 7 वाजले की सारा गाव पूर्ण आणायची, मला शोधून आणायची, मला खाऊ घालायची. बाबा
कण सुद्धा नाही बाबा, कण सुद्धा नाही. आणि बापाच्या कळणात विलगतो एवढ्या ढसा रडतो. बाबा माझ्या आई मला का सोडून गेली असतील, काय निर्दय तुने सोडून गेले असेल. बापही लेकराच्या गळ्यात पडतो. बापाला राष्ट्र अनावर होता. बापही धरून उठून बोलतो. ज्यावेळेस आई वडील जातात ना त्याच वेळेस खऱ्या अर्थाने त्यांची किंमत कळते. आई वडिलांना दुःख देऊ नका. जगात सर्वात श्रीमंत कोण आहे? ज्याला आई वडील आहेत तो. जगात सर्वात यशस्वी कोण? ज्याने आई बापाचे स्वप्न पूर्ण केली तो. जगात सर्वात नालायक कोण? ज्याने आई बापाला छळले, वृद्धाश्रमात ठेवणारे, मेल्यानंतर मढ्यावर पडून तर सगळेच जण बोलत असतात. पण खरा पुत्र तो आहे जो जिवंतपणे सेवा करतो. म्हणून त्यांची सेवा करा, त्यांना दुःख देऊ नका. तसेच स्त्रीभ्रूण हत्या थांबवा. तसेच आपल्या छोट्या छोट्या मुलांना चांगले संस्कार लावा. कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर भारत देश टिकेल. म्हणून छोट्या छोट्या मुलांना चांगले संस्कार लावा. तसेच गो हत्या थांबा. गवा से क्या नाता है, गवा हमारी माता है. गोमाता ही आपल्या हिंदू धर्माची माता आहे. 2 पैशासाठी तिला कसावाच्या दामणीला भिकू नका. गोमाता आपल्याला आता जरी काही देत नसेल तर अंतकाळी ती आपल्याला कामी येणार आहे. शेवटी वैतरणा नदी एवढी महाभयंकर असते, ज्यावेळेस आपलं मरण होतं त्यावेळेस ती पार करायची असते. पण आपण आयुष्यात काही जरी केलं नसेल, फक्त गावरान गोमातेची सेवा केली असेल, ती गावरान गोमाता येते आपल्याला पहिलं फिरायला घेऊन जात असते. म्हणून 2 पैशासाठी कसावाच्या दावणीला गोमातेला भिकू नका.